खरं तर या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर काल जो मोदींच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. या शपथविधीमध्ये शिवसेना पक्षाला आम्ही अपेक्षा करत होतो की शिवसेना पक्षाला कॅबिनेट मंत्रिपद मिळेल. परंतु ज्या पक्षाचा एक खासदार निवडून आला त्या पक्षाला कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं. प्रामुख्यानं HD कुमारस्वामी कर्नाटकचे यांचे 2 खासदार निवडून आले, त्यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं. जितन राम माझी हे बिहारमधून निवडून आले, स्वतः एकटे निवडून आले, त्यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं. त्याचबरोबर चिराग पासवान यांचे 5 खासदार निवडून आलेले आहेत बिहारमधून आणि त्यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं. खरं तर शिवसेना पक्षाचे 7 खासदार आले. एकूणच महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाने 28 जागा लढवल्या, शिवसेनेने 15 जागा लढवल्या. 28 जागेमध्ये भारतीय जनता पक्षाचे 9 खासदार निवडून आले आणि शिवसेनेचे 7 खासदार निवडून आले. आमची अपेक्षा होती की शिवसेना पक्षाला एक कॅबिनेट मंत्री आणि एक राज्यमंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु खरं तर शिवसेना पक्ष भारतीय जनता पक्षाचा अतिशय जुना साथी म्हणून शिवसेनेकडे पाहिलं जातं. परंतु केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाने खरं तर कॅबिनेट मंत्रिपद द्यायला पाहिजे ही आमची अपेक्षा होती. परंतु ह्या सगळ्या घडामोडीचा विचार करता आपण जर विचार केला की TDPचे त्याचबरोबर बिहारमधले नितीश कुमारचे चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार आणि शिवसेना, चंद्राबाबू नायडूचे 16 खासदार निवडून आले, नितीश कुमारचे 12 खासदार निवडून आले आणि त्या खाली तिसरा पक्ष सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून शिवसेना पक्षाचे 7 खासदार आले. 5 खासदार चिराग पासवानचे आमच्या नंतर आले, त्यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं आणि शिवसेनेला खरं तर राज्यमंत्रीपद देण्यात आलं. हा कुठंतरी मला तरी व्यक्तिशः असं वाटतं की हा दुजाभाव शिवसेनेच्या बाबतीमध्ये होतोय. खरं तर भारतीय जनता पक्षाकडून तो न्यायिक भूमिका शिवसेनेला दिली पाहिजे, कारण 3 महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका येतात आणि विधानसभेला एकत्रपणे सामोरं जात असताना या सगळ्या बाबतीचा विचार करून भारतीय जनता पक्षाने शिवसेना पक्षाला न्यायिक भूमिका देण्याची आवश्यकता होती. कारण माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाने मोठी भूमिका राज्यामध्ये घेतली आणि सत्ता परिवर्तन भारतीय जनता पक्षाला करून दाखवलं. त्या माध्यमातून ती न्यायिक भूमिका अपेक्षा आमची त्यांच्याकडून होती. मी तुम्हाला सांगतो की राज्याच्या आगामी विधानसभेच्या निवडणुका पाहता शिवसेना पक्षाला न्याय मिळावा किंवा न्याय दिला जावा ही भूमिका आमची होती. त्यामुळे एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री तर दिलंच पाहिजे होतं. परंतु बघा, इतक्या मोठ्या जवळपास भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली देशामध्ये पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली सरकार आल्या असताना जवळपास या सरकारमध्ये 61 मंत्री भारतीय जनता पक्षाचे, घटक पक्षाचे 11 मंत्री आहेत. ही न्यायिक भूमिका या सगळ्या माध्यमातून खरं तर महाराष्ट्राला दिली गेली पाहिजे होती. कारण आगामी निवडणुकीला सामोरं जात असताना जर न्यायिक भूमिका असते तर तो एक वेगळा मेसेज सर्वसामान्य जनतेमध्ये गेला असता. नाही, आता मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे. हा सगळा विस्तार होत असताना या अगोदरच सगळा विस्तार होत असताना ती भूमिका भारतीय जनता पक्षाने घ्यायला पाहिजे होती. आम्ही बघा स्पष्टपणे या बाबतीमधली आमची भूमिका राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे बोलून दाखलेली. ते आमचे खरं तर नेते आहेत, प्रतिनिधी आहेत, त्यांच्याकडे भूमिका आमची बोलून दाखवली. भारतीय जनता पक्षाने या सगळ्या गोष्टीचा विचार करायला हवा होता. मी तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पक्षाने कुणाला मंत्री करावं हा त्यांचा पक्षाचा अंतर्गत विषय, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीला न्याय मिळावा ही भूमिका राज्यातील जनतेची निश्चितपणे. छत्रपती उदयनराजे भोसले हे मला वाटतं 3ऱ्यांदा खासदार होतात आणि ते सिनियर पण आहे आणि छत्रपतीच्या गादीला जर मान मिळाला असता तर नक्कीच महाराष्ट्राच्या जनतेला एक अभिमान वाटला असता. देशामध्ये स्थित्यंतर होत असताना माननीय अजितदादा पवार यांनी फार मोठी भूमिका खरं तर घेतली भारतीय जनता पक्षाच्या बरोबर जाण्याची आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना न्यायिक भूमिका ही अजितदादा पवार यांना मिळावी ही अपेक्षा खरं तर
आहेच निश्चितपणे. परंतु या सगळ्या घडामोडीमध्ये परिवाराशी देखील एक वाईटपणा, रोष माननीय अजितदादांनी या सगळ्या घडामोडीमध्ये घेतला आहे आणि आपण ते नाकारून चालणार नाही. आणि म्हणून या भारतीय जनता पक्षाचे NDAचे घटक पक्ष म्हणून अजितदादाला देखील न्यायिक भूमिका मिळावी ही रास्त अपेक्षा आहे.